नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी बोलू काही चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला आमच्या संत्रा बागेतील एक अतिशय आनंदाची गोष्ट दाखवणार आहे. तर 2023 मध्ये ऑगस्ट 2023 मध्ये आम्ही आमच्या शेतात इंडो इस्रायल पद्धतीने संत्र्याची लागवड केली. आज या संत्र्याचं म्हणजे झाडाचं वय साधारणतः 3 वर्षाच्या आसपास आहे. विशेष म्हणजे झाडाची वाढ खूप चांगली आणि सुदृढ झाली आहे. सध्या आमच्या झाडावर आंबिया बहाराची संत्री आहेत आणि त्याचबरोबर मृग बहाराचाही नवीन फुलोरा फुटलेला आहे. हे दृश्य पाहून आमच्यासारख्या प्रत्येक शेतकऱ्याला आनंद होणारच. मात्र एक गोष्ट महत्त्वाची मी सांगू इच्छिते, झाडावर फळं आले म्हणजे ते सगळंच ठेवायचं असं नाही. झाडाची ताकद, वाढ, खोडाची जाडी, फांद्यांची क्षमता आणि एकूण आरोग्य पाहूनच किती फळं ठेवायची याचा निर्णय घ्यावा लागतो. तर आमची झाडं सुदृढ आहेत, त्यामुळे आम्हीही पुढील काही दिवस झाडाची वाढ आणि फळाची स्थिती पाहून किती संत्री ठेवायची याचं नियोजन करणार आहोत. झाडावर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घेणे हेच आमचं उद्दिष्ट आहे. पण एक गोष्ट नक्की म्हणता येईल, योग्य व्यवस्थापन, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर झाडाची छाटणी आणि सातत्याने झाडाची काळजी घेतली तर तिसऱ्या वर्षीही तुम्ही काही प्रमाणात उत्पादन घेऊ शकता. आम्ही आमचा प्रत्यक्ष अनुभव तुमच्यासमोर मांडत आहोत. पुढेही फळं किती टिकतील, किती वाढतात आणि शेवटी किती उत्पादन मिळतं याचाही संपूर्ण प्रवास आम्ही या चॅनलवर शेअर करू. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या मते तिसऱ्या वर्षी झाडावर किती फळे ठेवावीत? सर्व फळं ठेवावीत की काही कमी करून झाडाची वाढ चांगली होऊ द्यावी? तुमचा अनुभव आणि सल्ला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या अनुभवाचा इतर शेतकरी मित्रांनाही नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि शेतीविषयी प्रत्यक्ष अनुभव, नवीन तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनासाठी शेतीविषयी बोलू काही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.